ओम गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामींजवळ आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते, म्हणून हे आई आम्हाला काही ज्ञानी बनू नको वा कोणी पंडित बनू नको. आमच्या मनात मुखात तुझे नाम असू दे, हृदयात तुझे स्मरण असू दे आणि आमच्यावर तुझ्याबद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या तुझ्या भोळ्या सेवेची कृपा कर आणि आमच्याकडून निरंतरतेने तुझी सेवा करून घे. हे परब्रह्म, तू माझा गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन नक्कीच कर. आणि स्वामींवरचा असाच विश्वास तुमचा मित्रांनो असला पाहिजे. स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर शरणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात तुम्ही अजिबात अडकू नका. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका. स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते कायम तशीच राहू द्या. मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही. म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजे. अंतकरणातून देवाची सेवा केली पाहिजे, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो हे मात्र निश्चित आहे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील आणि तुमच्याजवळ येऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे. स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो बरं. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात हे निश्चित असतं. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी आणि स्वामी आई असते. म्हणून आणि तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे. आणि कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे. तर टीका सुधारण्याची संधी तुम्हाला ते समोरचा देत असतो. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हाच जीवनाचा नियम आहे आणि हा तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर, आपल्या जिद्दीवर आपल्याला
नक्कीच मोठं व्हायचं आहे. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुमच्या आत्मबळाचा तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून हे तुम्हाला आता ठरवायचं आहे, तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला नेहमीच करता आला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे, आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाहीये आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका, फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्कीच श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या, त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग असा असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे तुम्ही नक्कीच समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो. दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाहीत, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावरून रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही ऐनवेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजले नाही पाहिजे. मग लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला, सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे. हे नक्कीच तुम्ही लक्षात आणि मनात ठेवलं पाहिजे आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे. माणसांचा समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. माणूस हे दुकान आहे, जीवेचे कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे. हे लक्षात घ्या. आमच्या गप्पांना फसवू नका. अनेकदा राखे खाली आग दडलेली असते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच ते आपल्याला दिसत नसतं, एवढंच असतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे, हे मात्र निश्चित खरं आहे. आणि म्हणून तुम्ही जितकी जास्त समाधानी राहाल तितकी जास्त चांगले राहाल.
अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता. तू लढ, मी आहे सोबत. हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशाच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आणलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. कधीही देवदर्शनाला गेलात ना तर रांगेतून जा, कारण सोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही. एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेक लागते, एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत आणि जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज, फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तिथे त्यांना एक लिमिट पर्यंतच ठेवा. हे मात्र कटू सत्य आहे आणि तुम्ही असंच नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. अहंकार पण तेवढा आवश्यक आहे जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच टोचू देणार नाही. मित्र, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीच पाहिजे. तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तीच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील आणि अडचणींमध्ये तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. सुख दुखायची असेल तर या कोणाच्या विनम्राने समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर किंवा कुणाच्या संपत्ती समोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो. हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहत असतो. तो कधी वाईट होत नसतो. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे. हे मात्र खरे आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निष्ठून गेलेला क्षण, उगवलेला त्या दिवशीचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाही. हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना तो आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्कीच शिकून घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे,
जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, आणि जे बोलायला लवाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे, सर्वांशी प्रेमाने वागायचं. उद्या या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्या आठवणीचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे. तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं, त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, मग नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा. एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधी गडबड होणार, कधी उशीर होणार, कधी चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कोणाला चांगला मुलगा होता येत नाही, कोणाला बाप तर कोणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंच वाटतं तर दुसरं कुठलं तरी अत्यंत किळसवाणं. रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनता येतं, पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकमपट्टी. माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं. माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनतो, आणि जे नाकारत राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा बहुतेक, असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान है. परोपकार करा, आपण कोणाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचू नका. मदत करा, आपण गरिबाचा मजाक करू नका. स्वतःच्या स्वार्थापायी कोणाचा अप्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही पण करा, पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे, एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायला कंटाळा करतात, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती ही आहे. नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नाव गाव तरी चालेल, त्यांचे थोड असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्या सोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे. तेव्हाच ती गोष्ट ही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसाची सई आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सई पण बदलते आणि मनाला ठेच लागली की स्वभावही बदलत असतो. वाईट कोणीच नसतं,
जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी मनासारखा न वागल्याने वाईट ठरत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो एवढं मात्र निश्चित आहे. व वेळ आली तर गरजा बदला, माणसं नाही. कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसे जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्त्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात महागारी बोलणारी, लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्त्व माणसाला नसतं, त्यांच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही. हे मात्र निश्चित खरं आहे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते, हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा आणि देव तुम्हाला सर्व काही देईल. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही, हेही तितकंच खरं आहे. नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच. स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात काय. होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे आणि ते म्हणजे आजपासून कुणावर जळणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढं जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारांवर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्वाचं आहे. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरूनच येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपल्या जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हा मोगरा अर्पून ईश्वरा, पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण जन्म पुन्हा मिळत नाही, हेही निश्चित आहे. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वर हा बघत असतो आणि तो त्यांचे कर्म त्यांच्या डायरीत लिहत असतो. मग तसंच आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे आणि तसंच आपण केलं पाहिजे. म्हणून आळसासारखा शत्रू नाही, आत्मविश्वासासारखा मित्र नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे. कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे. मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. कडकडायची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे आणि पैसे कमवता कमवता माणसाची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे. पॉप रॉकेटच्या दन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं विसरलो आहे.
उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे. साधनासारखे विनोदही कृत्रिम खळखळून हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगदाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे आणि तो आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली, हे मात्र तितकंच खरं आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढं लक्षात घ्या. जे एकदा नजरेतून उतरले ना त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचं नसतं. लाख संकटे आले तरी कधी हार मानायची नसते. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ कधी सोडायची नाही. धनदौलत गाडी बंगला कितीही असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण हे सोडायचं नाही. एवढंच मात्र लक्षात ठेवायचं. अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते. आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते, पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधीसारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही. कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा, हे मात्र निश्चित खरं आहे. राग आड्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील, हे नक्कीच खरं आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितके जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितकी जास्त स्वामी त्याच्या पाठीमागे असतात, हेही खरं आहे. कौतुक वेळेवर कळा, वेळ पाहून नाही, हे निश्चित लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू नक्कीच ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना थुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तो जीवनाची खरी मजा जगला, हे खरं आहे. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढं प्रामाणिक राहायचंय आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचंय आणि आपण निश्चित एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही. हे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे आणि समजून घेतलं तरच ती व्यक्तीही आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची ही नात्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते, हे मात्र तितकेच खरं आहे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते, हे खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. पण चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे.
तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं आणि खचून जायचे नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ, त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलं होणार आहे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी आयुष्यात स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे, पण त्याबरोबर तुम्ही कोणत्याही मानसिक रोगाला तुम्ही दुःख दूर केले पाहिजे आणि मानसिक रोग तुम्हाला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण यशस्वी होण्याकरता तुमच्याजवळ बुद्धिमत्ता असायला हवी. बुद्धिमत्तेचा कार्नेरिया किंवा आम्ही काही हुशार नाही बुवा हा प्रकारची सामान्यता सर्वत्र आढळतो. खरं सांगायचं तर हा प्रकार इतका सार्वत्रिक आहे की आपल्या अवतीभोवतीच्या साधारणतः 95% लोकांमध्ये कमी अधिक प्रमाणात तो असतो. कार्नेरियाच्या इतर प्रकारांपेक्षा या प्रकारचे रुग्ण आतल्या आत कुढत असतात. आपल्याला बुद्धी कमी आहे असं आपल्याला वाटतं हे बरेच जण उघडपणे बोलून दाखवत नाहीत. त्यांना आतून कुठेतरी असं वाटत असतं की बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपल्यापैकी बरेच जण 2 मूलभूत चुका करत असतात. आपण स्वतःच आपल्या मेंदूच्या क्षमतेला कमी लेखतो आणि इतरांच्या मेंदूच्या क्षमतेला जास्त समजतो. या चुकांमुळे बहुतेक जण स्वतःची योग्य प्रतिमा इतरांसमोर मांडत नाहीत. आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यात ते अपयशी ठरतात कारण त्याला डोकं असावं लागतं, पण असा विचार न करणारा एखादा येऊन ती संधी घेऊन जातो. आणि तुमची बुद्धिमत्ता किती आहे हे महत्त्वाचं नसून आहे ती बुद्धिमत्ता तुम्ही कशी वापरता हे अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कळीची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. तुमच्या मुलानं वा मुलीनं वैज्ञानिक व्हावं का या प्रश्नाच्या उत्तरादाखल अमेरिकेतील एक नावाजलेले वैज्ञानिक डॉक्टर एडविन टेलर म्हणाले, वैज्ञानिक होण्यासाठी मुलांमध्ये कुशल, कुशाग्र बुद्धी किंवा तल्लख स्मरणशक्ती असणं आवश्यक नसतं. त्यांना शाळा कॉलेजात उच्च श्रेणीचे गुण मिळाले पाहिजेत असंही काही नाही. त्यासाठी महत्त्वाची असते ती केवळ एक गोष्ट आणि ती म्हणजे त्यांना विज्ञानाची गोडी हवी. याचा अर्थ रस, उत्साह हे घटक विज्ञानासारख्या विषयातही महत्त्वाचे आहेतच. 120 बुद्धांक पण नकारात्मक, निराशावादी आणि असहकार्यपूर्ण माणसापेक्षा बुद्ध्यांक असलेला माणूस जास्त पैसा, मान आणि यश साध्य करेल. यावरून एक गोष्ट नक्की की बुद्धिमत्ता असून तिचा वापर न करणाऱ्यांपेक्षा एखादं काम, प्रकल्प हातात घेतल्यावर ते पूर्ण होईपर्यंत त्यात चिकाटीने लक्ष घातलेलं केव्हाही जास्त श्रेयस्कर आहे. रिकामीपणाची बुद्धी किती प्रखर असली तरी तिचा काही उपयोग नाही. चिकाटी म्हणजे 95% क्षमता असं म्हणतात. मागच्या वर्षी एका माजी विद्यार्थी मेळाव्यात मला एक मित्र जवळजवळ 10 वर्षांनी भेटला असं लेखक म्हणत आहेत. आणि तो आमच्या महाविद्यालयातला एक हुशार विद्यार्थी होता आणि पदवी परीक्षेत त्यानं स्फूर्तनीय यश मिळवलं होतं. आमच्या शेवटच्या भेटीच्या वेळी स्वतःचा उद्योग उभारण्याचं त्याचं ध्येय होतं. त्यानं कुठला उद्योग सुरू केला असं मी त्याला विचारलं. मी उद्योगात वगैरे काही पडलो नाही. 5 किंवा अगदी यात एका वर्षापूर्वी देखील मी हे कुणाशी बोललो नसतो, पण आता त्याबद्दल बोलण्याची माझी तयारी झाली आहे. माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे मागे वळून बघता मला वाटतं की एखाद्या उद्योगाची कल्पना यशस्वी कशी ठरेल यापेक्षा अपेक्षी कशी ठरेल यामध्येच मी प्रावीण्य मिळवलं. एक छोटा उद्योग नक्की बंद पडण्याचं प्रत्येक कारण, त्यातला वाटेतला प्रत्येक काचकळगा मी शिकलो. आणि तुमच्याकडे भरपूर भांडवल हवं, व्यवसाय सुरू करण्याचा योग्य कालखंड कोणता ते तपासून पहा. तुम्ही जे काही करतात त्याला भरपूर मागणी आहे का? तुमच्या भागात हा उद्योग स्थिरावलेला आहे का? अशा एक ना एक अनेक गोष्टींची चिंता करायला मी शिकलो. वाईट एवढंच वाटतं की ज्यांना फारशी कशात गती नाही असं तेव्हा वाटायचं, आणि ज्यांनी नंतर महाविद्यालयीन शिक्षणही घेतलं नाही असे माझे अनेक शाळू सोबती
आज त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र उद्योगधंद्यांमध्ये उत्तमपैकी स्थिरावलेले आहेत आणि मी चाललोय आपला खुरडत कसा तरी परगावी पाठवण्याच्या मालाच्या तपासीनच काम करतोय. आणि काय केलं तर एक छोटासा उद्योगही यशस्वीपणे चालवता येणं शक्य आहे. हे जर मला थोडं नीट शिकवलं गेलं असतं तर आज मी नक्कीच चांगल्या स्थितीत असतो. त्याच्याजवळ असलेल्या बुद्धिमत्तेच्या प्रमाणापेक्षा ज्या प्रकारच्या विचारांनी तिला मार्गदर्शन केलं ती विचार पद्धतीच खूपच अधिक महत्वाची होती. काही लोकांजवळ अत्यंत चांगली बुद्धी असूनही ते अपयशी का ठरतात हे नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. अलौकिक असं ज्याच्या बुद्धिमत्तेचं वर्णन करता येईल अशा एका विद्वान माणसाशी माझ्या गेल्या अनेक वर्षापासून अगदी चांगला परिचय आहे. त्याची बुद्धी सापेक्ष आहे आणि अमेरिकेच्या सर्वात जुन्या तत्वज्ञान विद्यापीठाचे ते सभासद आहेत. आणि जात्यात एवढेच बुद्धिमान असून देखील त्यांचे इतका अपयशी माणूस मी तरी पाहिलेला नाही. ते एक कधीतरी साधीशी नोकरी करतात आणि ते अविवाहित राहिले तरी मग त्यांना मित्र फारसे नाहीत आणि स्थावर अथवा जंगम मालमत्तेमध्ये त्यांनी आपले पैसे कधी गुंतवले नाहीत. हे गृहस्थ आपल्या प्रचंड बुद्धीचा उपयोग यश मिळवण्याचे विविध मार्ग शोधण्यासाठी करण्याऐवजी एखादी गोष्ट का होणार नाही हे सिद्ध करण्यासाठीच करत असतात. त्यांच्याजवळील बुद्धीच्या प्रचंड स्रोताचं मार्गदर्शन नकारात्मक विचार करत असल्यामुळे या माणसानं आयुष्यात कुठलीही नवनिर्मिती केली नाही वा एखाद्या गोष्टीत भरीव योगदानही दिलं नाही. मानसिकतेत बदल केला तर ते खरोखरच काहीतरी महान कार्य करू शकतील. भव्य यश मिळवू शकण्याजोगी बुद्धी त्यांच्याजवळ आहे पण विचारांची शक्ती मात्र नाही. माझ्या परिचयाचे आणखी एक गृहस्थ आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातून PhD मिळवल्यानंतर लगेचच त्यांना सैन्यात भरती केलं गेलं. सैन्यातील 3 वर्षे त्यांनी कशी काढली असतील, अधिकारी म्हणून नाही, विशेषतः म्हणून पण नाही. ती 3 वर्ष ते सैन्यात ट्रॅक चालवत असत. का? कारण सैन्यातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांबद्दल त्यांना तिरस्कार वाटत असे. मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सैन्याची कार्यपद्धती त्यांना आवडत नसे. ते मूर्ख आहेत. शिस्तीचा त्यांना टिटकारा येई आणि ती इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. खरं तर त्यांना सगळ्याच गोष्टींचा राग यायचा, अगदी स्वतःचा सुद्धा. मी गाढव आहे या नरकातून मी स्वतःची सुटका करून घेण्याचा मार्ग शोधायला हवा आहे. आणि या माणसाला कुणाचाही आदर मिळाला नाही. त्याचं एवढं मोठं ज्ञान भांडार पण नुसतंच पडून राहिलं. त्यांच्या मानसिकतेमुळे तो एक सामान्य ड्रायव्हर बनला. आणि तुमच्याजवळ किती बुद्धी आहे यापेक्षा त्या बुद्धीला मार्गदर्शन करणारे विचार काय आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. यशाच्या या मूलभूत तत्वाला अगदी PhD सारखी पदवी देखील मुरड घालू शकत नाही. काही वर्षापूर्वी एका मोठ्या जाहिरात संस्थेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका माणसाची माझी मैत्री झाली. त्यांच्या संस्थेच्या विक्री विषयक संशोधन कार्याचे ते संचालक होते आणि खूपच चांगलं कार्य करत होते. ते अगदी बुद्धिमान वगैरे होते का? तर अजिबात नाही. संशोधन तंत्राबद्दलचं त्यांचं ज्ञान तसं दिव्यचं होतं. फार काय, त्यांनी पदवीधर देखील शिक्षण घेतलं नव्हतं. मग गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे लोक पदवीधर होते आणि संशोधनाची तांत्रिक बाजू आपल्याला माहीत असल्याचा आव देखील त्यांनी कधी आणला नाही. मग असं असताना तिथे ज्यांच्या हाताखालच्या पदवीधर कर्मचाऱ्यांना वर्षा काठीत $10,000 इतकं मिळत नसत, तिथे त्यांना $30,000 का मिळायचे? कारण ते मानवी अभियंता होते. ते स्वतः तर 100% सकारात्मक होतेच, पण इतर लोकांपैकी कुणी निराश दिसला तर त्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा ते देऊ शकत. ते स्वतः उत्साही होते आणि तसंच उत्साह ते इतरांमध्येही निर्माण नक्कीच करत. त्यांना लोकांबद्दल जाण होती. कुणाला कशी गरज आहे हे त्यांना समजत होते आणि त्यामुळे ते लोकांशी प्रेमळपणे वागत असत आणि त्यांच्या संस्थेच्या दृष्टीनं त्यांची बुद्धी नव्हे तर त्या बुद्धीला कसे वापरत असत याची किंमत इतर अधिक बुद्धिमान लोकांपेक्षा तिपटीनं जास्त होती. अमेरिकेत महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी जेमतेम 50 विद्यार्थीच पदवी घेऊन बाहेर पडतात. मला या गोष्टीबद्दल कुतूहल वाटल्यामुळे एका मोठ्या विद्यापीठातील प्रवेश विषयक संचालकांना मी त्यांचं कारण विचारलं. कमी बुद्धी हे काही त्याचं कारण नाही आहे. ते म्हणाले, त्यांची कुवत तेवढी नसेल तर आम्ही त्यांना प्रवेशच देत नाही आणि यामागे पैशाचं कारण देखील नाही. आजकाल कुणीही स्वतःच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला खर्च करू शकतो. असं होण्याचं खरं कारण म्हणजे चुकीची मनोभूमिका आणि मानसिकता. बरोबरीचे विद्यार्थी आवडत नाहीत. सक्तीचे विषय आणि प्राध्यापक मंडळी आवडत नाही. या कारणासाठी किती तरुण मुलं मुली शिक्षकच सोडून देतात आणि याची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
अनेक तरुण कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी उच्चाधिकाऱ्यांच्या पदांची दार बंद होतात ती याच कारणामुळे. नकारात्मक विचारसरणी, चिडखोरपणा, तुसडेपणा, नकारात्मकता, निराशावाद आणि अवमूल्यनात्मकता मानसिकता हीच खरं तर हजारो तरुणांना मागे खेचते आणि कमी जास्त असलेली बुद्धिमत्ता नाही. एकदा एका उच्च पदावरचा अधिकारी माझ्याशी बोलताना म्हणाला होता, एखाद्या तरुण माणसाला डोकं कमी आहे या कारणासाठी डावललं जाणं हे खूपच क्वचित घडतं. सहसा कारण असतं ते मानसिकतेचं. एकदा एका विमान कंपनीला मला एक काम दिलं होतं आणि त्या कंपनीतल्या आघाडीचे 25% प्रतिनिधी 75% पेक्षाही जास्त व्यवसाय करत होते आणि अगदी तळाचे 25% प्रतिनिधी एकूण विक्रीच्या जेमतेम 5% व्यवसाय करत होते. त्यांनी याबद्दल मला अभ्यास करण्यास सांगितलं. मी त्यांच्या हजारो प्रतिनिधींच्या वैयक्तिक फाईल्स तपासल्या आणि या अभ्यासात मला एक गोष्ट अगदी निसंशयपणे सिद्ध झाली की या दोन गटांच्या लोकांमध्ये भौतिकदृष्ट्या विशेष काही फरक नव्हता. एवढंच नव्हे तर शैक्षणिक पात्रतेचा देखील विक्री क्षमतेशी कुठलाही संबंध आढळून आला नाही. खूप यशस्वी आणि खूप अयशस्वी लोकांमध्ये शेवटी फरक मिळाला आणि तो होता त्यांची मानसिकता किंवा विचार व्यवस्थापनामध्ये. त्या चांगली विक्री करणाऱ्या गटातील लोक चिंता कमी करायचे, ते अधिक उत्साही होते आणि त्यांना लोकांशी भेटण्या बोलण्यात मनापासून रस होता. आणि जन्मजात क्षमता आपल्या हातात नसते आणि त्या बाबतीत आपण काही करू शकत नाही, पण आपल्याजवळ जी काही क्षमता आहे तिचा वापर कसा करायचा हे मात्र आपण बदलू शकतो. आणि विधायक रित्या वापर केला तर ज्ञान म्हणजे सामर्थ्य असतं आणि ज्ञानाबद्दल चुकीच्या कल्पना असणं यांच्या बुद्धीच्या कार्नेरियाशी खूप जवळचा संबंध आहे. ज्ञान हेच सामर्थ्य हे आपण नेहमी ऐकतो, पण हे वचन अर्धसत्य सांगतं. ज्ञान हे केवळ संभाव्य सामर्थ्य आहे. ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर केला तरच ते सामर्थ्य ठरतं आणि ते सुद्धा केव्हा तर हा उपयोग विधायक असेल तर. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. त्यांना एकदा कोणीतरी विचारलं की 1 मैल म्हणजे किती फूट. त्यावर ते उत्तरले, मला ठाऊक नाही. त्या गोष्टी कुठल्याही चांगल्या संदर्भ ग्रंथामध्ये 2 मिनिटात सापडू शकतात. त्या गोष्टींसाठी मी माझं डोकं कशाला वापरायचं. यातून आइन्स्टाईननी आपल्याला एक मोठाच धडा शिकवलाय. आपण आपला मेंदू वापरायचा तो विचार करण्यासाठी, सर्वसामान्य माहिती साठवण्यासाठी गोदाम म्हणून नव्हे. असंच एकदा प्रख्यात मोटार उत्पादक हेनरी फोर्ड हे अमेरिकेतील दैनिक शिकागो ट्रिब्यून या वृत्तपत्रामध्ये बरोबर एका अब्रू नुकसानीचा खटला लढत होते आणि ट्रिब्यूननं फोर्ड यांना एका अडाणी माणूस म्हटलं होतं आणि स्वाभिमानी फोर्ड यांनी त्यांना सिद्ध करून दाखवा असं आव्हान दिलं होतं. ट्रिब्यूनच्या प्रतिनिधींनी त्यांना अनेक साधे प्रश्न विचारले. बेनेडिक्ट अर्नॉल्ड कोण होते, मग क्रांतीयुद्ध केव्हा लढलं गेलं आणि अशा स्वरूपाचे प्रश्न होते. फोर्ड यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नसल्यामुळे त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली नाहीत. शेवटी ते चांगले संतापले आणि म्हणाले, मला या प्रश्नांची उत्तर माहिती नाहीत, पण ती माहीत असलेला माणूस हे 5 मिनिटात आणून उभा करू शकतो. थातूर मातूर माहिती गोळा करण्यात फोर्ड यांना कधीच रस नव्हता. त्यांना मोठ्या अधिकाऱ्यांप्रमाणेच हेनरी फोर्ड पक्के जाणून होते की डोक्याचा वापर माहितीचं गोदाम म्हणून करण्यापेक्षा हवी असलेली माहिती कुठून मिळवायची हे जाणण्याची क्षमता जास्त असणं महत्वाचं आहे. सत्य माहिती तोंडपाठ असलेल्याची माणसाची किंमत काय. मग अशाच कायम एका मित्राबरोबर एक सुंदर संध्याकाळ घालवण्याचा प्रसंग आला आणि हा मित्र एका तुलनेनं नव्या एका झपाट्यानं प्रगती करणाऱ्या एका कारखान्याचा अध्यक्ष होता. टीव्हीवर एक अत्यंत लोकप्रिय प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम चाललेला होता. कार्यक्रमात ज्याला प्रश्न विचारले जात होते तो स्पर्धक अनेक वेळा या कार्यक्रमात आलेला होता. सर्वच विषयांवरच्या अगदी फालतू वाटणाऱ्या प्रश्नांची देखील उत्तरं त्याला देता येत नव्हती आणि अर्जेंटिनामधील कुठल्याशा पर्वताच्या बाबतीतल्या एका अगदीच वेगळ्या प्रश्नानं त्याला उत्तर दिलं. आणि तेव्हा माझ्या यजमानं मित्रानं मला विचारलं, हा माणूस माझ्याकडे काम करण्यासाठी आला तर त्याला मी किती पगार देईन असं तुला वाटतं. मग किती. मी विचारलं, $300 पेक्षा एक कपदे सुद्धा जास्त नाही. आणि $300 मी आठवड्याचे किंवा महिन्याचे नाही म्हणत, आयुष्यभराचे सांगतोय. मी त्याला जोखलाय, हा विशेषज्ञ विचार करू शकत नाही, फक्त पाठांतर तेवढं करू शकतो. तो एक मानवी ज्ञानकोश आहे आणि मला वाटतं ज्ञानकोशाचा एक चांगलाच संच घ्यायला $300 खूप झाले नाही. खरं तर तेवढे सुद्धा कदाचित जरा जास्तच झाले. त्याला माहीत असलेल्या गोष्टींपैकी
90% गोष्टी मला एका $2 किमतीच्या पुस्तकात देखील सापडतील. मला प्रश्न सोडवणारे लोक हवे आहेत, विचार करून कल्पना मांडणारे लोक हवे आहेत, स्वप्न पाहणारे आणि मग ती स्वप्न व्यवहार्य पद्धतीनं प्रत्यक्षात आणू शकणारे लोक हवेत. माझ्याकडून कल्पक माणसं पैसे मिळू शकतील, नुसतीच माहिती बाळगणारे लोक नाही. बुद्धीचा कार्नेरिया नष्ट करण्याचे 3 मार्ग आहेत. बुद्धीचा कार्नेरिया नष्ट करण्याचे 3 अगदी सोपं मार्ग एक म्हणजे स्वतःच्या बुद्धीला कमी आणि इतरांच्या बुद्धीला अति महत्त्व देऊ नका. स्वतःबद्दल चांगलंच बोला आणि त्यांच्या जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील विशेष कौशल्यांचा शोध घ्या आणि तुमच्याजवळ किती बुद्धी आहे यापेक्षा तुम्ही ती कशी वापरता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुमच्या बुद्धिकांची चिंता करत बसण्यापेक्षा बुद्धी योग्य व्यवस्थापन करा. माझी मानसिकता माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे याची स्वतःला येता जाता आठवण नक्कीच करून द्या. आणि कामाच्या ठिकाणी आणि घरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एखादी गोष्ट तुम्ही का करू शकत नाही याची कारणं शोधण्यापेक्षा ती का करू शकता याची कारणं शोधा आणि यशस्वीतेची मानसिकता विकसित करा. आणि तुमच्या बुद्धिमत्तेला कल्पक सकारात्मक दिशा द्या आणि तिला यशाचे मार्ग शोधण्यासाठी वापरा, अपयश सिद्ध करण्यासाठी नको. 3 म्हणजे पाठांतरापेक्षा विचार करण्याच्या क्षमतेत मोल अधिक आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचं डोकं नव्या कल्पना निर्माणवर विकसित करण्यासाठी आणि काम करण्याच्या नवीन अधिक चांगल्या पद्धतींचा शोध घेण्यासाठी वापरा. माझे मानसिक शक्ती मी इतिहास निर्माण करण्यासाठी वापरतोय की फक्त इतरांनी घडवलेला इतिहास नोंदवण्यासाठी, असा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा. आता 3 म्हणजे त्याचा काही उपयोग नाही, माझं वय निघून गेलंय असं जे बोलणारे असतात ना, किंवा मी अजून लहान आहे असा वयाचा कार्नोरिया म्हणजे कुठल्याही बाबतीत आलंय वय योग्य नसल्याचा साक्षात्कार होण्याच्या अपयशी रोग हा 2 प्रकारांमध्ये सापडतो आणि चटकन दिसून येतो. माझं वय निघून गेलंय आणि मी अजून लहान आहे हे 2 प्रकार असतात. आता या गोष्टीमध्ये हात घालणाऱ्या दृष्टीचं माझं वय निघून गेलंय, मग वयाची अडचण आहे, नाहीतर मी मला हवं ते आणि शक्य ते केलं असतं असं बोलून आपल्याला सुमार कामगिरीचं समर्थन करताना तुम्ही शेकडो लोकांना ऐकलं असेल. खरंच आपण अगदी योग्य वयाचे आहोत असं वाटणारे लोक किती थोडे आहेत नाही? हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे. या कारणांमुळे हजारो लोकांच्या बाबतीत चांगल्या संधींची दारं बंद होतात आणि आपलं वय योग्य नाही असं त्यांना वाटतं आणि मग ते प्रयत्न करण्याचे कष्ट देखील घेत नाहीत. वयाच्या कार्नेरियामध्ये माझं वय झालंय हा माझा प्रकार सहसा जास्त वाढवतो आणि आढळतो. हा अगदी नकळत पसरतो. टीव्हीवर मध्यंतरी एका बड्या अधिकाऱ्याची एक काल्पनिक कथा दाखवली होती. त्यांच्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीत विलगीकरण होतं आणि त्यात त्यांची नोकरी जाते. वय जास्त असल्यामुळे त्याला दुसरी नोकरी मिळत नाही आणि अनेक महिने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही त्याला ती मिळत नाही. शेवटी काही काळ अगदी आत्महत्येचाही विचार मनात त्याच्या डोकावून जातो, पण त्यानंतर रिकामं राहण्याचं बरं आहे असं तो ठरवतो. आणि 40 आली म्हणजे तुम्ही संपलात या विषयावरची अनेक नाटकं आणि भाषिकही लेख लोकप्रिय आहेत. आणि सत्य परिस्थिती तशी नाही, पण काहीतरी सबब शोधणाऱ्या अनेक चिंतातूर लोकांना ती चटकन भासतात आणि ते त्यांच्या लोकप्रियतेचं खरं कारण आहे हे जाणून घ्या. म्हणून वयाच्या कार्नोरियाला तोंड कसं द्यायचं हे नक्कीच तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आता वयाचा कार्नोरिया बरा होऊ शकतो. हा रोग बरा करण्यासाठी त्याच्याबरोबरच मुळात हा रोग तुम्हाला होऊच नये यासाठीही एक प्रतिबंधक लस मला काही वर्षापूर्वी एका विक्रीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम करत असताना सापडली. आणि सेसिल या नावाचा एक प्रशिक्षणार्थी त्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. सेसिलचं वय 40 होतं आणि त्याला विक्री प्रतिनिधी व्हायचं होतं. आपलं वय जास्त आहे असं त्याला वाटत होतं. काही म्हणा, पण मला आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आणि त्या दृष्टीनं माझं वय झालंय, मी 40 वर्षाचा आहे असं तो म्हणाला. त्याच्या या वयाच्या समस्येविषयी मी सेसिलशी अनेक वेळा चर्चा केली. तुमचं वय तुमच्या वाटण्यावर असतं. मी नेहमीच वाक्य फेकून पाहिलं तर त्याला काही उपयोग होत असं दिसला नाही बरेचदा. पण मला वय झाल्यासारखं खरोखरच वाटतंय, त्याचं काय असं लोक पटकन बोलून दाखवतात. शेवटी मला एक मार्ग सापडला. एके दिवशी सत्र संपल्यावर मी सेसिलवर त्याचा प्रयोग केला आणि मग मी त्याला विचारलं, सेसिल, माणसाचं कार्यक्षम आयुष्य केव्हा सुरू होते सांगू शकशील? हा, मला वाटतं तो 20 वर्षाचा झाल्यावर. आणि काही क्षण विचार करून त्यानं उत्तर दिलं, ठीक आहे. मी म्हणलो,
आता मला सांगा, त्यांचं कार्यक्षम आयुष्य संपतं केव्हा? तो जर शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल आणि त्याला त्याचं काम आवडत असेल तर मला वाटतं माणूस सतत एका वर्षाचा होईपर्यंत तो म्हणाला ठीक आहे. 70 गाठल्यावरही अनेक लोक कार्यक्षम असतात, पण माणसाचं कार्यक्षम आयुष्य 20 ते 70 या दरम्यान असतं. आणि असं जे तू आत्ता म्हणलास ते आपण मान्य करूया. आणि मी म्हणलो, याचा अर्थ 49 वर्षे किंवा अधिक सतर्क. सेसिल, तू आता 40 वर्षाचा आहेस, म्हणजे किती कार्यक्षम आयुष्य तू आत्तापर्यंत संपवलं आहेस? 20, त्यानं उत्तर दिलं. आणि अजून शिल्लक किती आहे? 30 वर्ष. मग निरनिराळ्या शब्दात मांडता आलं तर सेसिल, तर तुमच्या कार्यक्षम आयुष्याच्या मग अर्ध्यापर्यंत पोहोचला नाहीस तर त्याच्या फक्त 40% तू वापरलंच आहे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मी सेसिलकडे पाहिलं आणि मुद्दा त्याच्या लक्षात आलेला मला कळला. आणि त्याच्या वयाच्या कारनेरिया बरा झाला होता आणि आपल्याकडे संधीचे अनेक वर्ष अजून शिल्लक आहेत. आणि हे सेन्सिलच्या लक्षात आलं, माझं वय उलटून गेलंय. अशा विचारांच्या या अजून यवनात मी कडे तो वळाला. आणि आपलं वय किती आहे हे महत्वाचं नाही याची जाणीव त्याला झाली. आणि वयाकडे आपल्या कुठल्या मनोभूमिकेतून बघतो यावर ते वय लाभदायक आहे की अडथळा हे ठरत असतं. आणि संधीची जी कवाडं आपल्याला बंद आहेत असं आपल्याला वाटतं, ती कवाडं आता या रोगापासून मुक्ती मिळाल्यावर सताडं उघडतात. आणि माझ्या एका नातेवाईकाच बघा, अनेक वर्ष त्यांना काही भाई वस्तू विकणं आणि स्वतःचा धंदा, एका बँकेत नोकरी आणि इत्यादी करण्यात घालवली. पण त्याला नेमके काय करायचे हे त्याला कळतच नाही. शेवटी त्यानं ठरवलं की त्याला खरं तर पाद्री धर्मोपदेश व्हायला जास्त आवडेल. पण त्या संबंधी विचार करताना त्याला जाणवलं की आपलं वय जरा जास्तच आहे. नाही म्हटलं तरी तो आता 45 वर्षाचा होता आणि पदरी 3 मुलं होती. जवळ पैसेही पार नव्हते. पण नशिबाची गोष्ट म्हणजे त्यांना सगळं धीर एकवटून स्वतःला बजावलं की 45 तर 45, पण मी धर्मनिरपदेश बनवणारच. आणि निव्वळ विश्वासाच्या बळावर त्यानं विस्क्वानिस आणि इथं एका 5 वर्षाच्या धर्मोपदेश प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नाव नोंदवलं. आणि 5 वर्षानंतर त्याला धर्मोपदेश म्हणून दीक्षा देण्यात आली. आणि इलिनॉइस मधल्या एका चांगल्या चर्चामध्ये तो स्थायिक झाला. आणि वय झालंय त्याचा अजून 20 वर्षाचा कार्यक्षम अजून बाकी आहे. आणि काही दिवसापूर्वी त्यांच्यात बोलत असताना तो म्हणाला, तुला सांगू, मी 45 वर्षाचा असताना तो महत्वाचा निर्णय घेतला नसता तर उरलेल्या 25 वर्षाचं आयुष्यभर मी म्हातारा आणि दुःखी होत लागलो असतो. आता मला 25 वर्षापूर्वी वाटायचं तेवढंच तरुण वाटतंय. आणि तो जणू जेवढा तरुण दिसतही होता, या वयाच्या कारणाने दूर केला. आणि त्याच्या नैसर्गिक प्रमाणातून परिणाम म्हणजे तरुणपणाची भावना निर्माण होते आणि तरुण्यातला आशीर्वाद पुन्हा जागरूक होतो. आणि वयाच्या बंधनाचं भय काढून टाकल्यास नक्कीच तुमचं आयुष्यही वाढतं आणि यशही वाढतं, हे मात्र तितकंच खरं आहे. वयाच्या कारनेरियावर मात केल्याच्या एक प्रसंगातून विद्यापीठातील माझी सहकार्यानं एक नावाचा दृष्टिकोन माझ्या नजरेला आणला. 24 वर्षाचा शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करून बऱ्यापैकी पैसा मिळवल्यानंतर त्यानं त्या महाविद्यालयात प्राध्यापक व्हायचं. आणि मित्रांनी त्याला बजावलं की असं केल्यास पुढे सतत शिकत राहावं लागेल आणि त्यामुळे त्याच्यावर खूप दडपण होईल. पण त्याचा निर्धार पक्का होता. आणि वयाच्या 51व्या वर्षी त्यानं इलिनॉइस विद्यापीठात प्रवेश घेतला. 55व्या वर्षी त्यानं पदवी मिळवली. आज एका चांगल्या कला विद्यालयात तो अर्थशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. आणि अर्थातच तो खूप आनंदी आहे. आणि स्मित करत तो म्हणाला, माझ्या सर्वोत्तम वर्षातील 1/3 वर्ष अजून बाकी आहे. म्हातारपण किंवा वाढवेल वय म्हणजे एक अपयशाचा व आजार आहे आणि त्याला तुम्हाला मागे खेचून देऊ नका. एखादी व्यक्ती खूप लहान असते आणि अजून मी लहान आहे आणि या वयाच्या कारनेरियाच्या प्रकारेही भरपूर नुकसान करतो. साधारणतः वर्षापूर्वी एका 23 वर्षाचा एक तरुण त्याची समस्या घेऊन माझ्याकडे आला. तो उमदा तरुण होता. सैन्यात हवाई छत्रीधारी सैनिक होता. आणि नंतर त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि महाविद्यालयात शिकत असताना मालाची साठवण आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपनीत काम करून तो आपली पत्नी व छोट्या मुलाला पोसत असे. महाविद्यालय आणि ती कंपनी या दोन्ही ठिकाणी याची कामगिरी चांगली होती. पण आता तो अमळ चिंतेत दिसत होता. आणि डॉक्टर श्वासद तो म्हणाला, माझ्या पुढे एक समस्या निर्माण झाली आहे. माझ्या कंपनीनं माझ्याकडे विक्री व्यवस्थापक म्हणून काम करणारा प्रस्ताव मांडला आहे आणि त्याला अर्थ मी 8 किंवा प्रतिनिधींचा वरिष्ठ म्हणून काम करणार आहे. आणि अभिनंदन, फारच चांगली बातमी सांगितलीस.
मी म्हणालो, पण तू चिंतेत दिसतोयस. मग हां, असं माझ्या हातातील काम करणारे 8ही जण माझ्यापेक्षा वयाने 7 ते 21 वर्ष मोठे आहेत. तुम्हाला काय वाटतं, मी जबाबदारी पार पाडू शकेन का? हे पहा, कंपनीच्या सर्व व्यवस्थापकांच्या दृष्टीनं तुमचं वय या कामाला योग्य आहे. तसं नसतं तर त्याने तुम्हाला हे काम दिलंच नसतं. मी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सगळं काही व्यवस्थित होईल. पहिली गोष्ट, वयाचा विचार करणं सोडून द्या. शेतावर काम करणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या मुलानं मोठ्या माणसाचं काम करून दाखवलं तर तो मोठा होतो. त्याचे किती वाढदिवस झाले आहेत याच्याशी या गोष्टीचा काही संबंध नसतो. तुलाही हे लागू होतं आणि विक्री व्यवस्थापकाचं काम तू सांभाळू शकतोस असं सिद्ध केलंस तर तो आपोआप योग्य तेवढा मोठा होशील. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या मोठेपणाचा गैरफायदा घेऊन नकोस आणि हालचाल्या विक्री प्रतिनिधींना मानावं लागतं आणि कामात त्यांच्या सूचना मागं. आणि आपण एका संघाच्या सैन्याबरोबर काम करत होतो आणि एका हुकुमशाहीसाठी नाही. मग असं त्यांना वाटू दे. आणि असं केलं तर लोक तुझ्या विरुद्ध नाही तर तुझ्या बरोबर कामं करतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुझ्यापेक्षा वयस्कर माणसांची तुझ्या हातातील कामं करत असण्याची सवय करून घे. आणि कुठल्याही क्षेत्रातील नेतृत्व पदावरील मंडळींना हाताखालील अनेक लोकांपेक्षा ते स्वतः तरुण असल्याचा अनुभव येतोच. त्यामुळे तुझ्यापेक्षा वयस्कर माणसांनी तुझ्या हाताखाली काम करत असण्याची सवय करून घे. आणि यापेक्षाही मोठमोठ्या संधी भावी काळात तुझ्या पुढे येतील, तेव्हा तुला याचा उपभोग होईल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या संमतीशिवाय तुझं वय कधीही अडचणीत ठरणार नाही. तो तरुण आता चांगला स्थिरावर झाला आहे आणि त्याला वाहतूक व्यवसाय मनापासून आवडतो आणि येत्या काही वर्षात स्वतःची कंपनी सुरू करण्याची योजना त्याच्या डोक्यात झोळते आहे. तरुण मंडळींना त्यांचं वय अडचणीचं वाटेल तेव्हाच खरं तर ते अडचणींचं होईल. सरकारी रोखे किंवा विमा विक्री सारख्या व्यवसायांमध्ये विशेषतः परिपक्वता लागते असं तुम्ही नेहमी ऐकत असाल. गुंतवणूकदारांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी एकतर तुमचे केस पांढरे हवेत नाही तर तुमच्या डोक्यावर केसच नकोत. या बोलायला आणि बोलण्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला तुमच्या कामाचं सुयोग्य ज्ञान आहे किंवा नाही हे खरं महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या कामाचं ज्ञान असलं आणि लोकांना गरजा व दृष्टिकोन तुम्हाला जाणून घेता आला तर ते काम करण्यास हवे तेवढे परिपक्व तुम्ही आहात असं समजा. आणि आपला ठसा उमटवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळवायला अमुक वर्ष जायलाच हवीत आणि अशी तुमची पक्की धारणा नसेल तर मग खरं म्हणजे वयाचा क्षमतेशी काही खास संबंध नसतो. आपल्या वयानं लहान आहोत म्हणून मागे आहोत असं बऱ्याच तरुणांना वाटतं. पण आता एक खरं आहे की कामाच्या ठिकाणी असुरक्षित आणि स्वतःची नोकरी टिकवण्याची शाश्वती नसलेले लोक तुमचं वय किंवा असंच काहीतरी कारण पुढे करून तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचे प्रयत्न नक्कीच करतील एवढं मात्र निश्चित आहे. पण जे लोक कंपनीत महत्वाच्या पदावर काम करतात ते असं कधीच करणार नाहीत. तुमची जेवढी जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकलाल असं त्यांना वाटतं तेवढी ते तुम्हाला देतीलच. आणि तुमच्या जर क्षमता आहे आणि तुमची मानसिकता सकारात्मक आहे हे दाखवून द्या. म्हणजे मग तुमचं तरुण वय आणि तुमची मग जमेची बाजू नक्कीच समजली जाईल आणि समजून घेतली जाईल. ही गोष्टही तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून कधीही या वयाच्या कार्निरियावरचे उपाय पुन्हा एकदा संक्षिप्त आपण करून पाहूया. तुमच्या सध्याच्या वयाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. मी अजून तरुण आहे असा विचार करा. आपलं वय झालंय असा विचार करू नका. नवीन क्षितिज शोधण्याचा सराव करा आणि तारुण्याला जोश मिळवा. तुमचं कार्यक्षम आयुष्य अजून किती वर्ष शिल्लक आहे याचं गणित मांडा आणि 30 वर्षाच्या माणसाचं 80% कार्यक्षम आयुष्य अजून बाकी आहे असा हिशोब ध्यानात ठेवा. आणि 50 वर्ष वय असलेल्या माणसाची अजून चक्क 40% आणि तेही सर्वोत्तम 40% संधी भरली वर्ष शिल्लक आहेत. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं त्यापेक्षा आपलं आयुष्य प्रत्यक्षात कितीतरी मोठं असतं. भावी काळात तुम्हाला मनापासून आवडणारच काम करा आणि आता उशीर झालाय असा नकारात्मक विचार करण्याची मनाला परवानगी दिलीत तरच मग उशीर होत असतो. आणि मी हे काही वर्षांपूर्वी करायला हवं होतं आणि असा विचार करणं सोडून द्या आणि तो अपयशात्मक विचार होतो. आणि त्याऐवजी मी आता सुरुवात करणार आहे, माझा सर्वोत्तम काळ इथून पुढे आहे असा विचार करा. यशस्वी लोक असाच विचार करत असतात आणि त्यामुळेच ते पुढे जात असतात आणि त्यांना भरपूर काही गोष्टी मिळत असतात. म्हणून तुम्ही यशस्वी लोकांसारखा विचार केला पाहिजे आणि त्या लोकांसारखा विचार केल्यामुळे तुम्हाला सर्व काही गोष्टी नक्कीच प्राप्त होतील आणि तुम्हाला मिळण्याची ती जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण होईल.
म्हणून तुम्ही असेच विचार करा आणि नेहमी सकारात्मक विचार तुमचे असले पाहिजे. कारण सकारात्मक विचारानेच तुम्ही पुढच्या पिढीला चांगलं घडवता आणि चांगलं तुम्ही देऊ शकता. जेवढे तुमचे विचार सकारात्मक असतील तेवढ्या जास्त गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता आणि त्या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. हे तुम्ही तितकेच लक्षात ठेवायला हवे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.